तर रात्री झालेल्या बिघाडानंतर मोनोरेल आता रुळावर आली आहे। मोनो रेल्वेची ही जी सेवा आहे ती बिघडलेली होती, मात्र आता ती पूर्ववत होताना दिसतेय। सकाळपासूनच ही सगळी सेवा सुरळीतपणे सुरू झालेली आहे। काल चेंबूर ते वडाळा या दरम्यान भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडलेली होती आणि 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं यामध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका सुद्धा केल्याचं आपण बघितलं। मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आले आणि त्यामुळे ती बंद पडलेली होती। ही 2 दृश्य आपण बघतोय। रात्रीच्या वेळी बिघाड झालेला होता, नागरिकांना या ठिकाणी अडकून पडावं लागलेलं होतं। एसी नेमके यावेळेला बंद झाले आणि त्यामुळे काचा फोडल्या होत्या नागरिकांनी, कारण गुदमरायला होऊ नये आतमध्ये म्हणून। आणि मग 2 तासाच्या प्रयत्नानंतर सगळ्यांना सोडवण्यात आलं आणि आज सकाळची दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा सेवा पूर्ववत आहे। 2 तास लागले। आम्ही सगळे इमर्जन्सी कॉल आहे, सगळे कॉल लावले होते, तरी आम्हाला 2 तास उशिरा खूप जाम झालं। म्हणजे व्हेंटिलेशन होत नव्हतं ना, व्हेंटिलेशन होत नव्हतं आणि मग प्रवासी काय करत होते, काचेला मारत होते, कारण की त्रास होत होता। व्हेंटिलेशनसाठी लोकांनी काचा फोडल्या, काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न चालू होता लोकांचा, कारण की एसी पण बंद पडला होता, लाईट पण बंद पडली होती आणि एक मोनो कॅन्सल केल्यामुळे लोड जास्त झाला।